आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा शहरात अपघाताची मालिका सुरूच। खडी भरलेले वाहन घुसले थेट दुकानात, सुदैवाने जीवितहानी नाही। सटाणा शहरात अपघाताची मालिका सुरू असून आज भल्या पहाटे खडीने भरलेले मालवाहू ट्रक थेट नाशिक नाक्याजवळ असलेल्या कालिका स्टील या दुकानात घुसल्याने दुकानाची लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। भल्या पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारी नव्हती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। याबाबत सविस्तर वृत्त। सटाणा शहरातील नाशिक नाक्याजवळ असलेल्या कालिका स्टील या दुकानात भल्या पहाटे खडीने भरलेला मालवाहू ट्रक थेट दुकानात घुसल्याने दुकानाची लाखो रुपयांची आर्थिक नुकसान झाले। ट्रक चालकाला झोप लागली असावी व त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान काल ही रात्रीच्या सुमारास यशवंतनगर जवळ डिवायडरवर मालवाहू ट्रक गेल्याने अपघात झाला होता आणि आज वाहन थेट दुकानात घुसल्याने दुकानाची लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। या अपघाताचे सत्र थांबणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होतोय। सटाणा शहरातून बायपास रस्ता होणे गरजेचे असून शासनाने लवकरात लवकर बायपासचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, तरच अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा माजी नगरसेवक अरविंद तात्या सोनावणे यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना सांगितले। बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव।